चला म्हटलं आता सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागू आपण पटकन. आता पहिले मी ठेवते पाणी, आंघोळ करून आणि मग बाकीच्या स्वयंपाकाला लागते. तेव्हा पूर्ण अंधार आहे बाहेर, अजून उजडलेलं बिलकुलही नाही. म्हटलं थोडं लवकर स्वयंपाकाला लागू म्हणजे पटपट आवरतील कामं. हे बघा पूर्ण अंधार आहे. चला म्हटलं लागू स्वयंपाकाला. पहिले मी आंघोळ करते आणि मग स्वयंपाकाला लागते. त्याचे जेवढे भांडे तेवढे लावून घेते म्हणजे तोपर्यंत माझं पाणी तापल. आणि पाणी तापोपर्यंत मी फरची पण पुसून घेते आणि बाहेर सडा टाकायचा आहे मला रांगोळी काढायला. मग मी पोळी करून घेते. पाणी तापच तर 2 कामं आवरून जातील. मग पाणी तापल्यानंतर स्वयंपाक करेल. सकाळी सकाळी कामं आवरायची घाई होती. मी पाणी ठेवलं. पाणी ठेवून आल्यानंतर लगेच घेतल्या फरच्या पुसायला. फरच्या वगैरे पुसून पुन्हा मी बाहेरचं काम आवरायला जाणार होते. तर शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे. बघू शकता बाहेर उजळून गेलेलं आहे. आणि तोपर्यंत मी पाणी भरून फरच्या वगैरे पुसून आणि बाहेरचं आवरून सडा वगैरे टाकून इथे मी लावलेली होती कुकरला डाळ. आता म्हटलं डाळ वगैरे लावली तर बाहेरचं आवरून घेऊ. पाणी वगैरे भरून आणि मी हे बघा आता मस्तपैकी उजळून गेलेलं आहे पूर्ण असं छान. 5:45 वाजलेले आहे असं. आणि बघा इथं मी सडा वगैरे टाकलेला आहे. आता मला काढायची इथे रांगोळी. रांगोळी वगैरे काढून झाली की मग मी स्वयंपाक करणार आहे पुन्हा. तसं एक एक कामं आवरतच राहतील आणि आपल्याला स्वयंपाकन तेही करायचं आहे. सणाच्या दिवशी पटपट आवरावं लागतं, त्याच्यामुळं मीही पटपट आवर. तर बऱ्यापैकी माझा स्वयंपाक होत आलेला आहे. पुरण शिजलेलं आहे माझं आणि मी कुकरला पुन्हा भात लावून दिलेला आहे. इथे माझा गॅस संपलेला आहे म्हणून मी ती शेगडी वापरते. आणि म्हटलं चला आता चहा वगैरे घेऊन भाऊ आणि भाऊचे पप्पा चालले आंबे आणायला. कारण आंबे आपल्या झाडाचे पिकलेले नाही, त्याच्यामुळे आता विकतचेच आंबे आणावं लागेल. तर भाऊचा पप्पा मस्तपैकी रेडी होऊन आणि चालले आता आंबे आणायला. आणि त्यांचं ट्रॅक्टरचं डिझेल पण संपलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांना आणायचं होतं डिझेल. ते दोघंजणं तयार होऊन मस्तपैकी आता चालले कळवणला. बाहेर ओटा वगैरे धुवून मी काढली होती रांगोळी. छोटीच काढली होती कारण टाईम नव्हता, मला पटपट आवरायचं होतं. भाऊ आणि भाऊचे पप्पा आंबे घेऊन आले होते आणि तर पाठीमागं सडा टाकला होता आणि सड्यावर पण छोटी रांगोळी काढली होती. सड्यावर रांगोळी किती छान दिसती. मग भांडे वगैरे घासून घेतले होते, जेवढे निघेल तेवढे नाही. ते मला पूजेला लागणार होते भांडे, मग लगेच घेतल्या मी आता पोळ्या करायला. पुरण म्हटलं की खापरावरल्याच पुरणपोळ्या आणि सगळ्यांना खापरावरल्याच पुरणपोळ्या आवडतात. गावाकडला थाट म्हटलं की खापरावरच्या पुरणपोळ्या एकच नंबर. सगळ्यांना तोच खापरावरला मांडाच खायचा असतो आणि पहिल्यापासून त्यांना सवय, त्याच्यामुळे मला सुरुवातीला नव्हत्या जमत, पण मी आता हळूहळू करून शिकून गेलेली. त्यांची मम्मी पण करायची, सासूबाईकडनं मी शिकून घेतलेले आहे मांडे करायची. आणि मी आता चुलं वगैरे पेटून लगेच खापर ठेवलं होतं. खापर काही तापलेलं नव्हतं म्हणून मी चालू होतं माझं पटपट आवरायचं काम. आणि इथं मी अशी मांडे करते. तुमच्या पण घरी मांडे करता की तव्यावरली पुरणपोळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशी करून मला आता सवय झालेली, त्याच्यामुळे मी करते. आणि जास्त शक्यतोवर मोठे करत नाही कारण आता 4च फॅमिली मेंबर असल्यामुळे कमीच करतो आणि छोटे छोटे करतो. आणि सगळ्यांना खापरावरलेच मांडे आवडतात, त्याच्यामुळं खापरावरलेच करावं लागते. मग बाई असे नाही का लोळे वगैरे भरून मी करत होते. सगळ्यांना खापरावरला मांडा हा आवडतोच, लहान असो की मोठे. गावाकडं म्हटलं की खापराचा मांडा आणि सणाला त्याशिवाय शोभा पण येत नाही. एकच नंबर. आता पुरणपोळी झाली की लगेच भजे, कुरडया आणि रस्सई मी टाकणार होते. आणि चुलीवरली काळी रशी पण खूपच छान लागते बरं का. सगळा स्वयंपाक वगैरे आपटून मला लगेच पूजा पण मांडायची होती कारण मी पूजा मांडलेली नव्हती. पहिले म्हटलं सुरुवातीला पुरणपोळ्याच करून घेऊ. पुरणपोळ्या झाले की मग पटपट काम आवरतं. इथे हवा जास्त चालू होती त्याच्यामुळं जाळसारखा विजत होता. मग मी 2-3 लाकडं ॲड करून दिले, बऱ्यापैकी जाळ पण चालू होता. मग मी दुसरी पण पोळी घेतली, पटपट केली आणि पोळी करून झाल्यावर लगेच मला बाकीचं पण आवरायचं होतं. आणि हवा इतकी चालू होती की सारखे चुलं विझून जात होतं. त्याला जाळ वाढवायला गेली की लगेच ते
विझूनच जायचं. मग तसं बिसं करून मी कशी तरी पुन्हा जाळ वाढवला आणि बाहेरून पत्र्याचा शेक उन्हाचा आणि चुलीपाशी गरमही लय होत होतं, पण तरी पटापट घेतला आवरून. आणि पुरणपोळ्या झाल्या की लगेच म्हटलं पूजा वगैरे मांडून जेवायला घेऊन घेऊ, कारण सगळ्यांना नाश्ता वगैरे करत तर नाही, पण सकाळी जेवणाची सवय आहे, त्याच्यामुळे पटापट आवरून घेऊ म्हटलं. आणि कसा वाटला तुम्हाला गावाकडचा थाट नक्की मला सांगा. आणि तुम्ही पण खाल्लेली आहे का खापरावरली पुरणपोळी, नक्कीच मला सांगा. तरी ते पटापट मी आवरत होती एक कामं. सकाळी माझा दिवस 4:30 वाजेपासून सुरू झालेला होता आणि काम मात्र चालूच होते. स्वयंपाक वगैरे झाला होता आणि मला दाखवायचा होता निवद. मी निवदचं ताट तयार करून आणलं आणि अशा प्रकारे मी पूजा मांडलेली होती बघा. साधी पण सिंपल, रांगोळी पण सिंपलच काढलेली होती. मग मी पूजा वगैरे केली आणि नैवेद्य दाखवला आणि भाऊलाही लागलेली होती भूक. नैवेद्य वगैरे दाखवून लगेच घेतलं मी जेवायला. अशी सुंदर पूजा मांडली होती, पण सिंपल. इथे सगळ्यांना घेतलं होतं मी ताट वाढून. आणि आखाजीचा सण हा सुवासिनीचा सण असतो, म्हणून मी पहिले मला ताट वाढलं आणि अशी पूजा करून घेतली. मी बसल्यानंतर सगळे जेवायला बसणार होते.